सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे। राज्यातील अव्वल क्रमांकाची आणि आर्थिक उलाढालीच्या बाबतीत प्रसिद्ध असलेली ही बाजार समिती कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। यावेळी सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना सोबत घेत निवडणूक जिंकून आपला झेंडा फडकावला आहे। मात्र सभापती पदासाठी माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे दक्षिण तालुक्यातील प्रभावशाली नेते सुरेश हसापुरे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे। या संपूर्ण घडामोडींमध्ये आता सर्व सूत्रे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हाती आली असल्याचं समजते। त्यामुळे ज्याच्या पारड्यात कल्याण शेट्टी यांचे वजन पडेल तोच पुढील बाजार समितीचा कर्णधार ठरणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे। यापूर्वी सभापती निवडीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे सांगण्यात येत होते। मात्र आता हा चेंडू थेट आमदार कल्याण शेट्टी यांच्या कोर्टात आला आहे। त्यामुळे बाजार समितीच्या नेतृत्वावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। रविवार 11 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कैलासवासी बाबूराव अण्णा चाकोते सभागृहात पहिली सभा होणार असून याच सभेमध्ये नवे सभापती व उपसभापती यांची निवड निश्चित होणार आहे। सभापती पदासाठी माजी सभापती दिलीप माने आणि माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे। हसापुरे यांची राजकीय चाणक्यगिरी ओळखली गेलेली असून यापूर्वी त्यांनी माने यांची गादी बाजूला सारत भाजप आमदार विजय देशमुख यांना विराजमान केले होते। त्यामुळे यावेळीही हसापुरे एखादी नाट्यमय चाल खेळतील का याबाबत चर्चा सुरू आहे। उपसभापती पदासाठी अनिता विभूते किंवा सुनील कळके यांच्यापैकी कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चा रंगली आहे। दोघांच्याही नावांची जोरदार चर्चा असून अंतिम निर्णय रविवारी होणार आहे।